आदित्य ठाकरे रायगड दौऱ्यावर, नागोठणे उड्डाणपुलाच्या भेगांची करणार पाहणी। शिवसेना ठाकरे गटाचे युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे रायगड दौऱ्यावर येत असून नागोठणे येथील हॉटेल कामत जवळ नव्याने सुरू झालेल्या उड्डाणपुलाच्या भेगांची ते प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत। मुंबई गोवा महामार्गावरील वडखळ डोळवी ते मानगाव रस्त्याची ते पाहणी करणार आहेत। आदित्य ठाकरे यांच्या रायगड दौऱ्यामुळे महामार्गाच्या कामाचा दर्जा आणि उड्डाणपुलाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। नव्याने सुरू झालेल्या उड्डाणपुलावर भेगा पडल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेणार आहेत। लोटे परशुराम MIDCची पाहणी केल्यानंतर आदित्य ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत। या दौऱ्यात महामार्गाची सद्यस्थिती, उड्डाणपुलावरील भेगा आणि संबंधित विकास कामांबाबत ते भूमिका मांडण्याची शक्यता आहे। काही दिवसापूर्वी याचं उद्घाटन झालं। स्थानिक लोकांनी काही इथे गडबड आहे, थोडी फट होते आहे, बाजूची जी भिंत आहे ती देखील तेवढी काही चांगली वाटत नाही असं सांगितल्यानंतर NHAIच्या स्वतःच्या लोकांनी परत ऑडिट केलं आणि परत हा पूल आता बंद झालेला आहे। हे मुंबई गोवा महामार्गावर आहे, नॅशनल हायवे अथॉरिटीचं काम आहे आणि आपण पाहतोय की ठिकठिकाणी असेच रस्ते अनेक ठिकाणी, काही ठिकाणी आपण पाहतोय खड्डे झालेले आहेत। मग असं टनल पाहिलं आपण, त्या टनलमध्ये पाणी आणि आता मासे यायला लागलेले आहेत आणि कुठे अतिशयोक्ती करत नाही, मासे देखील आपल्याला दिसले। ही हालत आहे मुंबई गोवा महामार्गाची। गेले 10 वर्ष आम्ही ऐकतो की प्रत्येक गणपतीच्या आधी हा आता रस्ता होणार। काही ठराविक मंत्री येतात, पाणी करतात, मग PWD वाले येतात, NHAI वाले येतात, डागडुजी करतात आणि रस्ता हा असाच राहतो। किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेठ। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।